नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आज एकच चर्चा आहे, ती म्हणजे सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राची. दलित आणि आदिवासी समाजासाठी कल्याणकारी योजनांवर राज्य सरकारचा फोकस असावा असे या पत्रातून सोनियांनी सुचवलंय. एवढंच नाही तर सरकारी कंत्राट आणि प्रकल्पांमध्ये SC/STंना आरक्षण सुरू करण्याची मागणी सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे आणि त्याच्यासाठीचा त्यांना जो निधी दिला जातो त्या निधीच्या संदर्भात सुद्धा एखादा कायदा करावा असं सुचवलं त्यांनी. दलित समाजाचं कल्याण हा किमान समान कार्यक्रम असल्याची आठवण सोनिया गांधींनी या पत्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना करून दिली आहे. पण या पत्राच्या नंतर अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झालेले आहेत, ज्याचे अनेक राजकीय अर्थ सुद्धा निघतायत. तेव्हा हे केवळ पत्र आहे की सोनिया गांधींचं हे लेटर बॉम्ब आहे? हे केवळ पत्र आहे की या पत्राच्या माध्यमातून कुठेतरी सोनिया गांधी यांना इशारा द्यायचा आहे? असे कितीतरी प्रश्न आहेत, ज्या प्रश्नांची उत्तर आपल्याला शोधायची आहेत आणि या विशेष कार्यक्रमातून आपण ते शोधणार आहोत. पण सुरुवातीला आपण बघूया की सोनिया गांधी यांनी पत्रात नेमकं काय म्हटलेलं आहे. सोनिया गांधींचं ते पत्र जे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडून देणार आहे. सरकारी कंत्राट प्रकल्पांमध्ये SC/ST समाजाला आरक्षण सुरू करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. प्रमुख मुद्दे त्यांच्या पत्रातले आपण बघतोय. SC/ST समाजात उद्यमशीलता वाढवण्यावर भर देण्यात यावा हे सुद्धा त्यांनी सुचवलंय. SC/ST साठी दिलेला निधी हा लोकसंख्येतील त्यांच्या प्रमाणाला अनुसरून असावा असंही सोनिया गांधी म्हणतात. UPA सरकार आणि कर्नाटक सरकारनं असा कायदा केला होता असं सुचवत त्यांनी कुठेतरी महाराष्ट्रात सुद्धा अशा प्रकारचा कायदा करावा असं सरकारला सांगितलेलं दिसतंय. SC/ST समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यावर योजनांचा भर असावा हे सांगायला सुद्धा सोनिया गांधी विसरलेल्या नाहीये. योजनांचा निधी त्या वर्षीच खर्च व्हावा अशी कायद्यात तरतूद असावी असंही सोनिया गांधी यांनी या पत्राच्या माध्यमातून म्हटलंय. विविध सरकारी विभागातील प्रलंबित भरती प्रक्रिया सुद्धा लवकरात लवकर सुरू करण्यात यावी. SC/ST विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, तंत्रशिक्षण आणि कौशल्य विकास अतिशय महत्त्वाचा आहे, त्याच्यावरही फोकस करण्यात यावा. त्यासाठी वसतिगृह, निवासी शाळांचा विस्तार करावा. आपल्या किमान समान कार्यक्रमाची व्यवस्थित नीट अंमलबजावणी तुम्ही कराल असा मला विश्वास आहे असं सांगत एक प्रकारे सोनिया गांधी यांनी या पत्राच्या माध्यमातून किमान समान कार्यक्रमाची आठवण करून दिली आहे. स्वाभाविकपणे सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हे लिहिलेलं पत्र माध्यमांपर्यंत पोहोचलं आणि माध्यमांमध्ये याची हेडलाईन बनल्यानंतर स्वाभाविकपणे याच्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत. सोनिया गांधींच्या या पत्रावर संजय राऊत यांनी मात्र अतिशय सावध प्रतिक्रिया दिली आहे. ऐकूयात ते काय म्हणाले. मुझे मालूम नहीं उसमें क्या प्रेशर पॉलिटिक्स हो सकता है. कोई प्रेशर पॉलिटिक्स नहीं. कांग्रेस पार्टी ने एक बात अगर रखी है और वो बात जनता के और महाराष्ट्र के इंटरेस्ट में है तो उसका स्वागत करना चाहिए. काँग्रेसची कोणतीही नाराजी नाही. सोनिया गांधींचं पत्र म्हणजे केवळ संवादाचा भाग आहे असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला. आढावा जो माननीय सोनियाजींनी घेतला, त्यांना जे वाटलं की आपण याच्यावर आणखी लक्ष केंद्रित करावं त्या बाबतीतल्या त्यांनी पत्र माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेला आहे. त्यामध्ये नाराजी हे काही नाही. एवढा तो संवाद हा साहजिकपणे आहे. माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर सातत्यानं संवाद हा आमचा सर्वांचाच असतो, सोनियाजींचाही असतो. त्यांना काही गोष्टी आणखी कराव्यात असं वाटलं ते त्यांनी लेखी स्वरूपात दिलं, एवढाच त्याचा अर्थ आहे. उपेक्षित वंचितांच्या प्रश्नांना सोनिया गांधींच्या पत्रानं पुष्टी मिळाली आहे असं वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलंय. सोनियाजी गांधींच्या हे लक्षात आलं. आता तरी महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या मंत्र्यांनी जागा व्हायला पाहिजे. सत्तेसाठी लाचार न होता त्या सत्तेवरती लाट घालायला पाहिजे. नसेल तर या लोकांच्यासाठी काम करायला पाहिजे.
कॉमन मिनिमम प्रोग्राम मधले हे प्रोग्राम आहेत असं सोनियाजी गांधी यांचं म्हणणं आहे. मुळातच महाविकास आघाडी सरकारमधल्या नेत्यांना कॉमन मिनिमम प्रोग्राम काय आहे हे महाराष्ट्रातल्या लोकांना सांगता आलं नाही. कॉमन मिनिमम प्रोग्राम हा फक्त नावापुरताच राहिला, त्याच्यावरती राज्यामध्ये काम झालं नाही. मी जी मागणी करतोय सरकारकडे किंवा माझं जे म्हणणं आहे की हे उपेक्षित वंचित घटकावरती अन्याय करणारं सरकार आहे, त्याला सोनियाजी गांधी यांच्या पत्रानं पुष्टी मिळालेली आहे. दरम्यान या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी. शिवरायजी, स्वागत आहे तुमचं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन सर सुद्धा आपल्यासोबत आहेत. महाजन सर, तुमचंही स्वागत. आणि प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. सुरुवातीला मी प्रफुल्लकडे जातोय, नंतर मान्यवरांकडून याचं विश्लेषण करूया. प्रफुल्ल, जेव्हा सोनिया गांधी यांचं हे पत्र येतं, याचं मोठं राजकीय महत्त्व आहे, कारण सोनिया गांधी सहजासहजी असं पत्र लिहित नाहीत. सरकार स्थापन झाल्यानंतर हे पहिलं पत्र आहे. सोनिया गांधींच्या या पत्राच्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेमक्या काय प्रतिक्रिया उमटत आहेत? विलास, आपण जर पाहिलं तर हे पत्र नक्की सोनिया गांधींनी किमान समान कार्यक्रमाच्या संदर्भात लिहिलेलं जरी असलं तरी त्याचा नेमका अर्थ जो आपण लावू शकतो की राजकारणावर कुठेतरी अंकुश आहे हे दाखवण्याचा हा प्रयत्न जो आहे तो या पत्राच्या माध्यमातून आपल्याला घेतल्याचं पाहायला मिळतं. कारण की आपण या ठिकाणी पाहू शकतो की जे आदिवासी समाजाच्या संदर्भात असेल, SC STच्या संदर्भात जे आपण या ठिकाणी सोनिया गांधींनी सूचना या सरकारला दिल्यात, पण खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर आदिवासी विभाग जो आहे तो काँग्रेसकडेच आहे. KC पाडवी त्या खात्याचे मंत्री देखील आहेत. जर KC पाडवींनी एका वर्षामध्ये किती आदिवासींच्या बैठका घेतल्या, किती प्रस्ताव सादर या ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडे केले आहेत, आदिवासींसाठी कुठल्या योजना ज्या आहेत की ज्या अतिशय प्रभावीपणे राबवता येतील त्यासाठी काही सूचना केल्या आहेत का, असा कुठलाही जो मोठा भाग जो आहे तो या ठिकाणी दिसून येताना दिसत नाही. म्हणजेच कुठेतरी काँग्रेसच्या मंत्र्यांकडे हा संपूर्ण विभाग असताना सोनिया गांधींनी संपूर्ण या महाआघाडी सरकारला या ठिकाणी या सूचना केल्या आहेत. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर काँग्रेसचे मंत्री करतात काय, हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं हा एकूणच सरकारवर अंकुश ठेवण्यासारखाच एक प्रकार आहे आणि आपण सरकारला सूचना करतोय हे दाखवून देण्याचा देखील एक मोठा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. कारण हे सरकार जे आहे ते किमान समान कार्यक्रमावर आधारित होतं. जर आपण पाहिलं शपथविधीपूर्वी शपथविधी करण्याला जो विलंब लागला होता त्याचं खरं कारण म्हणजे जोपर्यंत तुम्ही किमान समान कार्यक्रमावर स्वाक्षरी करत नाही तोपर्यंत या ठिकाणी सरकार स्थापन होणार नव्हतं. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर घाईघाईने म्हणजे आपण पाहिलं असेल जयंत पाटील असेल, त्याचबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात असतील, शिवसेनेकडून एकनाथ शिंदे असतील, या तिघांनी किमान समान कार्यक्रमाचा एक अजेंडा होता, त्या अजेंडावर स्वाक्षरी केली आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं पत्रकार परिषद सुरू झाली आणि संपूर्ण शपथविधीचा कार्यक्रम जो आहे तो नक्की करण्यात आला. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर या आपल्याला या पत्रावरनं एवढं तरी दिसतं की काँग्रेसचा या संपूर्ण या आघाडीमध्ये महाआघाडीमध्ये कुठेतरी वचक आहे हे दाखवण्याचाच हा प्रयत्न आहे. खऱ्या अर्थानं जर हेच काँग्रेसच्या मंत्र्यांना जर सांगितलं असतं तर आणखी बरं झालं असतं असं आपल्याला तरी म्हणावं लागेल. धन्यवाद प्रफुल्ल, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आता आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रत्नाकर महाजन सर. महाजन सर, माझा थेट सरळ प्रश्न आहे, सोनिया गांधी यांना आज ही वेळ का आली की इथल्या मुख्यमंत्र्यांना किमान समान कार्यक्रमाची आठवण करून देण्याची आणि पत्र लिहिण्याची? कारण सोनिया गांधी या अत्यंत महत्त्वाच्या वेळीसच पत्र लिहितील, त्या अशा एरवी त्या लिहिणार नाहीत. काहीतरी नेमकं घडलं असेल त्याच्याशिवाय ते लिहिणार नाहीत हा विश्वास आहे अनेकांना. आपल्या सरळ प्रश्नाचं सरळ उत्तर असं की आपण जे या पत्राच्या मागची प्रेरणा, कारण आणि निमित्त याबद्दल तर्क लढवत आहे ते सगळे कुतर्क आहेत आणि प्रत्यक्षाचा त्याला काडीचाही आधार नाही. दुसरं असं की किमान समान कार्यक्रमाच्या आधारे स्थापन झालेल्या या सरकारला नुकतंच 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि जवळजवळ सगळं वर्ष हे राज्य सरकारतर्फे ठरवल्या जाणाऱ्या योजना आणि अर्थसंकल्पातील तरतुदी या थोड्या काळासाठी का होईना बाजूला ठेवून केवळ करोनावर खर्च करण्याची या 1 वर्षात फार मोठी धडपड सरकारला करावी लागली. हे लक्षात घेता वर्षभरात किमान समान कार्यक्रमाचा 5 वर्षाचा कोटा पूर्ण होईल अशी अपेक्षा करणं हे अव्यवहार्य आहे. दुसरं असं की सोनिया गांधींनी आपल्या पत्रात जे म्हटलं आहे
ते सगळे काँग्रेसच्या कन्सर्नचे विषय आहेत आणि UPAच्या 2 कार्यकाळामध्ये या सगळ्यावर काँग्रेसने अंमलबजावणी केलेली आहे. उदाहरणार्थ सरकारी कंत्राटं किंवा सरकारी योजनांमध्ये जर आपल्याला बाहेरून खरेदी काही करायची असेल तर त्यामध्ये दलित, आदिवासी यांच्या संस्थांना आणि या व्यक्तींना प्राधान्य द्यावं हा धोरणात्मक निर्णय UPA सरकारने घेतला होता आणि त्या संबंधीचं सर्क्युलर सर्व राज्य सरकारांना पाठवलं होतं. त्यामुळे याच्यामध्ये नवीन काहीच नाही. काँग्रेसच्या कमिटमेंट्स कंटिन्यू करण्यासाठी सरकारला सुचवणं एवढा एकमेव उद्देश त्यात आहे. आत्ताच का लिहिलं? सरळ उत्तर असं की 1 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. त्यामुळं या वर्षभरामध्ये काय केलं याचा आढावा घेऊन पुढं प्रगतीला नेहमीच वाव असतो हे लक्षात घेऊन अधिक प्रगतीसाठी प्रयत्न करावेत अशी सूचना करणं हा या पत्राचा उद्देश आहे. ठीक आहे. तुम्हाला वाटतं की याच्यात कुठलाही राजकीय अर्थ नाहीये, पण भाजपचं याच्याबद्दलचं काय म्हणणं आहे ते जाणून घेणं गरजेचं आहे. कारण पत्र हे काय ते एकमेकांना जरी पाठवलं असतं तर सार्वजनिक रूपात ते पत्र समोर आलेलं आहे. ते का आलं त्याच्याबद्दलची चर्चा करू, पण त्याच्या आधी शिवराय कुलकर्णींकडून जाणून घेऊया की ते या पत्राकडे कसं पाहतायत. हे पत्र का लिहावं लागलं असं तुम्हाला वाटतंय सोनिया गांधींना? मला असं वाटतं की साधारणतः या पत्रामुळे साधारणतः 3 प्रकारच्या गोष्टींचा आपल्याला अंदाज येऊ शकतो आणि तो आपल्याला पूर्णपणे स्पष्ट दिसतोय. उदाहरणार्थ किंवा एक या सरकारमध्ये काँग्रेस आहे, काँग्रेस सरकारमध्ये सहभागी आहे, काँग्रेसचे मंत्री सहकारमध्ये आहेत आणि स्वाभाविकपणे काँग्रेसचे मंत्री हे किमान समान कार्यक्रमावरच कार्यक्रम राबवतील आणि कामं करतील हे सोनिया गांधींना अपेक्षित आहे, काँग्रेसच्या हायकमांडला अपेक्षित आहे आणि ते करत असतील असं जनतेने देखील गृहीत धरलेलं आहे. एक तर काँग्रेसचे तिथे असलेले मंत्री आपला कार्यक्रम राबवण्यात कमी पडत आहेत किंवा त्यांना शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून विचारलं जात नाहीये अशा तऱ्हेची शंका किंवा अशा तऱ्हेचं रिपोर्टिंग किंवा अशा तऱ्हेची माहिती वस्तुस्थिती सुद्धा असू शकते. ही सोनियाजींपर्यंत पोहोचलेली असू शकते. क्रमांक 1. क्रमांक 2, सरकारमध्ये असताना पत्र लिहिण्याची गरज काय, पण पत्र त्यांना लिहावं लागलं. स्मरणपत्र आहे ते आणि या स्मरणपत्राचे 2 पुन्हा अर्थ निघतात. एक अर्थ असा की तुम्हाला आम्हाला विसरून चालणार नाही, आम्ही आमच्या भरोशावर तुमचं सरकार आहे, आमच्या भरोशावर तुम्ही सरकार चालवत आहात. त्याच्यामुळे अधूनमधून हे जे बेछूट विधानं केली जातात, अधूनमधून ज्या महत्वाकांक्षा व्यक्त होतात, जशी काल परवा संजय राऊतांनी एक नवी महत्वाकांक्षा बोलून दाखवली की दिल्लीच्या पंतप्रधान पदावर देखील आम्ही उद्धव ठाकरेंना बसवणार आहोत आणि त्या दिशेने आता उद्धव ठाकरेंची वाटचाल सुरू झालेली आहे. काँग्रेसचं नेतृत्व सोनिया गांधी, राहुल गांधी आणि हे घराणं हे दुसऱ्या व्यक्तीला पंतप्रधान पदावर बसणं सहनच करू शकत नाही. अशक्य आहे. ते दुसऱ्या व्यक्तीला सहनच करू शकत नाही. काँग्रेसचं अध्यक्षपद आणि पंतप्रधान पद हे आपल्याच घराण्यात मिळालं पाहिजे हा पायंडा आहे. हे काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना प्रामाणिकपणे मान्य आहे. ते स्वीकारूनच आज ते स्वीकारलेलं आहे, म्हणूनच ते काँग्रेसमध्ये जीवित आहे. आणि याचा तिसरा अर्थ असा निघतो की उद्धव ठाकरेंच्या सरकारने या गेल्या वर्षभरामध्ये हा अर्थ नाही निघत, ही वस्तुस्थिती आहे की या वर्षभरामध्ये सर्व योजनांना हरताळ फासलेला आहे. हे महास्थगिती सरकार आहे. पूर्वीच्या सरकारचा सूड काढण्यासाठी सर्व विकास कामांना स्थगिती द्यायची आणि घरामध्ये बसून स्थगिती द्यायच्या, लोकांचे कामं करायचे नाही, सगळे व्यवहार ठप्प आहे. आणि काय काँग्रेसच्या मंत्र्यांना कसं त्यांना कशी वागणूक मिळते हे देखील आपल्याला दिसत आहे. आता नितीन राऊतांच्या वीज बिलाच्या संदर्भातलं उदाहरण सगळ्यांच्या समोर आहे. त्यांनी सांगितलं की वीज बिल माफ केलं गेलं पाहिजे, वीज बिल कमी झालं पाहिजे, यासाठीचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे, मंत्रिमंडळामध्ये पाठवण्यात आलेला आहे. लवकरच केलं जाईल आणि ते झालं नाही. ते तोंडघशी पडले. वारंवार काँग्रेसच्या मंत्र्यांची स्थिती होते आहे आणि ज्या बाबतीतला उल्लेख सोनियाजींनी केलेला आहे, आदिवासी असतील, मागासवर्गीय असतील, पीडित, शोषित, वंचित घटक जो असेल त्या घटकाचा पूर्णपणे दुर्लक्ष. सगळ्या ग्रँट्स ठप्प आहेत, सगळे निधी ठप्प आहेत, सगळ्या कामांचं वाटप ठप्प आहे, भरती ठप्प आहे, वेगवेगळ्या समूहाचे आरक्षणाचे प्रश्न जसेच्या तसे आहे आणि सरकार क्वारंटाईन आहे कोरोनाच्या भीतीने. त्यामुळे या वर्षभरामध्ये या कुठल्याच आघाडीवर या सरकारने काम केलेलं नाही हे किमान सोनियाजींनी लिहिल्यानंतर तरी महाराष्ट्रातल्या काँग्रेस जनांना कळायला पाहिजे. पण ते म्हणतात, इतर बोलतात तर त्यांना ते कुतर्क म्हणतात.
खरं म्हणजे कुतर्क नाही, हे स्पष्ट आहे. जर तुम्ही सरकारमध्ये आहात तरी तुम्हाला पत्र लिहावं लागतं. याचा अर्थ असा आहे की तुम्ही किमान समान कार्यक्रमामध्ये ज्या गोष्टी अधोरेखित केल्या होत्या त्यावरून हे सरकार भरकटलेलं आहे, त्यावर काम करत नाहीये आणि त्याची किंमत आपल्याला जनतेच्या दरबारात चुकवावी लागणार आहे. याची जाणीव होताच दिल्लीश्वरांनी सरकारला आपल्या मंत्र्यांच्या तोंडी न सांगता पत्र लिहून उद्धव ठाकरेंना बजावलेलं आहे की तुम्हाला यानुसार वागावं लागेल. यानुसार जर वागणार नसाल तर मग आम्हाला विचार करावा लागेल. हा गर्भित इशारा या पत्रामध्ये निश्चित देण्यात आलेला आहे. ठीक आहे, तुम्हाला वाटतंय की हे केवळ पत्र नाहीये तर तो इशारा आहे एक प्रकारचा सरकारला दिलेला. पण दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा मांडला तुम्ही, त्याच्याबद्दल मला खरं तर महाजन सरांना विचारायचं आहे. राज्यातल्या काँग्रेस नेत्यांच्या मनातली जी अस्वस्थता आहे ती अनेक वेळा गेल्या वर्षभरात बाहेर पडलेली आहे. कधी ट्विटरच्या माध्यमातून असेल किंवा कधी माध्यमांच्या समोर असेल. याचे अर्थ काढण्याची गरज नाहीये कारण ती प्रत्यक्ष बाहेर पडलेलीच आहे. महाजन सर, आज काँग्रेसच्या नेत्यांच्या मनातली ही अस्वस्थता सोनिया गांधी यांच्या पत्रातून बाहेर पडली आहे का? महाजन सर, या दोन्ही गोष्टीचा अर्थार्थी काही संबंध नाही. हा. पण ज्यांना लावायचं असेल त्यांना तसं लावण्याचं स्वातंत्र्य आहे, कारण त्यांना आपण काही अडवू शकत नाही. आपण म्हणता त्याप्रमाणे काँग्रेसचे या मंत्रिमंडळात सहभागी असलेले मंत्री 1 किंवा 2 सगळे काँग्रेसचे मंत्री असं जाहीरपणे बोलतात असं काही नाही. पण ज्यांना काही अडचण जाणवते ते बोलतात, हे खरंच आहे. त्याचं साधं कारण असं की काँग्रेस पक्ष हा एकचालकानुवर्तित्वाच्या तत्वावर चालणारा पक्ष नाही. त्यामुळं इथे जर कुणाला आपल्या खात्याच्या कारभाराच्या बाबतीत काही बोलावं वाटलं तर ते बोलतो, पण शेवटी अंतिम निर्णय मंत्रिमंडळात सार्वजनिक पद्धतीनं घेतला जातो आणि एकत्र निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सर्व काम करतात. त्यासाठी मंत्रिमंडळात सहभागी असलेल्या पक्षांची एक कोर कमिटी आहे. त्या कोर कमिटीमध्ये सर्व पक्षाचे प्रतिनिधी आहेत. त्यामुळे असा प्रसंग जर उद्भवला तर त्या कोर कमिटीच्या मध्ये त्याचा विचार विनिमय होतो आणि त्या कमिटीत जो निर्णय होतो तो सर्वांना बंधनकारक असतो आणि त्या निर्णयाला सर्वजण बांधील असतात. पण काय झालंय हल्ली राजकारणाची चर्चा ही तत्व, धोरण, विचारसरणी या भोवती न होता व्यक्तिगत हेवेदावे, व्यक्तिगत स्पर्धा, सत्तेसाठी वाटेल ते अशा ज्या राजकारणबाह्य गोष्टी आहेत त्याच्याच भोवती ही सगळी चर्चा गुंफलेली असते. त्यामुळं दरवेळी काही झालं की अगदी महाभारताच्या काळापासूनच्या सगळ्या गोष्टी सांगायच्या आणि त्याचा आजच्या घटनांशी संबंध लावायचा. ही एक राजकारणामध्ये, पॉलिटिकल डिस्कोर्समध्ये ही एक नवीन डिस्कोर्सची पद्धत रूढ झालेली आहे. त्याच्यातून या सगळ्या कल्पनांचा विस्तार होतो. सर, आता तुम्ही जो मुद्दा मांडलात राजकीय विचारधारा 2 पक्षांच्या वेगळ्या असून सुद्धा सत्तेसाठी हे 2 पक्ष एकत्र आले. आम्ही सत्तेसाठी एकत्र आलो नाही तर किमान समान कार्यक्रमावरती इथल्या लोकांच्या हितासाठी एकत्र आलोत हे दर्शवायचं सोनिया गांधींना या पत्राच्या माध्यमातून. भलेही ते हिंदुत्ववादी असतील, हिंदुत्वाची भूमिका घेत असतील, पण आम्ही मात्र आमच्या भूमिकेवर ठाम आहोत हे पण एक सांगण्याचा प्रयत्न आहे. महाजन सर, नाही, दर्शवण्याचं काहीच कारण नाही. कारण मुळामध्ये हा जो निर्णय झाला नाही याच्यात दर्शवण्याजोगं काही नाही आहे. कारण मुळामध्ये हा जो निर्णय झाला तो आजपर्यंतच्या काँग्रेस पक्षाच्या राजकीय, सैद्धांतिक आणि तात्विक वाटचालीच्या पेक्षा वेगळा होता. त्यामुळे यावर दीर्घकाळ विचारविनिमय पक्षांतर्गत करावा लागला. त्यात सोनिया गांधींशीही मार्गदर्शनपर विचारविनिमय झाला आणि त्यांनी मान्यता दिल्यानंतरच ह्या सरकारची स्थापना झालेली आहे. नाहीतर काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येतील असं याआधी कुणाच्याही मनात सुद्धा आलं नसेल. पण केवळ 2019च्या निवडणुकीनंतर उद्भवलेल्या अनिश्चित आणि विचित्र राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला हा निर्णय घ्यावा लागला आणि त्याला सोनिया गांधींची पूर्ण संमती होती. त्यामुळं किमान समान कार्यक्रम हेच या 3 पक्षातलं किमान सूत्र आहे आणि त्या सूत्राच्या आधारावरच कारभार करावा याची पुन्हा एकदा आठवण सोनिया गांधींनी करून दिलेली आहे. तशी आठवण शरद पवार सुद्धा करून देत असतात. तेव्हा आपण चर्चा करत नाही. पण शरद पवारांची कुठली आठवण करून द्यायची, त्याची चर्चा झाली नाही. सगळ्याच याच्याबद्दल आपण चर्चा करतो.
हो, पण त्याची चर्चा ज्या ज्या पार्श्वभूमीवर होते किंवा ज्या कॉन्टेक्स्टमध्ये होते ती, आणि सोनिया गांधींच्या पत्राची चर्चा ज्या कॉन्टेक्स्टमध्ये होते ती, याच्यामध्ये गुणात्मक फरक आहे हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. ठीक आहे, पण की पुन्हा मुद्दा माझं आपण तोंडून सर, की वरतून जर येण्याचं त्यांना काय कारण? संवाद साधायचा होता तर मग त्या फोन करून बोलू शकल्या असत्या. सार्वजनिकरित्या हे पत्र माध्यमांपर्यंत का पोहोचलं? जर संवाद आहे तर मग हे जाहीररित्या का सांगितलं गेलं? कदाचित ज्यांच्यासाठी ज्यांचे प्रश्न आपण मांडतोय त्यांच्यापर्यंत ते पोहोचावं, की तुमच्यासाठी आम्ही भांडतोय हे सांगायचंय का? अनेक मुद्दे आहेत. चर्चा करूया छोट्याशा ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पत्र लिहिलं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि त्यानंतर त्या पत्रानं महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिलेली आहे. सोनिया गांधींचं हे पत्र असल्यानं स्वाभाविकपणे राजकीय वर्तुळात त्याची मोठी चर्चा होतीये आणि याचे राजकीय अर्थ सुद्धा काढले जात आहेत. याच अनुषंगाने आपण चर्चा करतो. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत शिवराय कुलकर्णी आहे. शिवराय कुलकर्णींना मला विचारायचं आहे, शिवरायजी, एका बाजूला तुम्ही शिवसेनेला सातत्यानं हिंदुत्वावरून डिवचताय. शिवसेना तुम्हाला सांगतेय की आम्हाला हिंदुत्वाच्या सर्टिफिकेटची गरज नाही, आम्ही अजूनही हिंदुत्ववादी आहोत. जेव्हा शिवसेना आपला कोर वोटर सोडायला तयार नाहीये हे लक्षात आल्यानंतर काँग्रेस सुद्धा आपल्या कोर वोटरला सांभाळतंय किंवा त्यांना सुद्धा एक इशारा देण्याचा प्रयत्न यातून दिसतोय का? नाही, हे अगदी नक्की आहे आणि हे खरंही आहे. काय आहे, आता आपण ऐकत होतो की प्रवक्त्यांना सैद्धांतिक भूमिका आणि तात्विक गोष्टी करणं प्रवक्त्यांसाठी ठीक आहे. वस्तुस्थिती काय आहे, गेलं वर्षभर जरा मागे वळून बघा. हे सगळं सरकार जे आहे हे सरकार शरदराव पवार चालवत आहे आणि शरदराव पवारांनी काही सूचना केली किंवा काही म्हटलं तर त्याची बातमी का नाही बनत किंवा त्यावर चर्चा काय नाही होत. तर मी तुम्हाला सांगतो की शरदराव पवार रोजच सांगतात. शरदराव पवार सांगतात, आता शिवसेनेचे नेते आणि शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत हे सेनेपेक्षा पवारांचे प्रवक्ते जास्त आहेत. रोज आपण टीव्हीवर बघतो की पवारांना या सरकारमधलं जे स्थान आहे ते स्थान असं आहे की पवार बोले आणि प्रजा हे राजा आले, ही राजा पूर्ण त्या पद्धतीने हालते. पवार या सरकारवरचं रिमोट कंट्रोल आहे शरद पवार, आणि त्यामुळे शरद पवार बोलले तर काही बातमी होत नाही. आणि या सगळ्यामध्ये शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचे मंत्री त्यांचं हित या सरकारमध्ये होत आहे. आणि दुसरा भाग तात्विक सैद्धांतिक सगळ्या गोष्टी ठीक आहे, ते आपल्याला भाषणामध्ये फार छान मांडता येतं, ते आपण मांडलं पाहिजे. पण वस्तुस्थिती काय आहे, वस्तुस्थितीमध्ये आता काँग्रेसवर टीका केली म्हणून काँग्रेसच्या मंत्री आणि मोठ्या पदाधिकारी यशोमती ठाकूर यांना काय इशारा द्यावा लागला की आमच्या काँग्रेसविषयी, आमच्या पक्ष नेतृत्वाविषयी सांभाळून बोला, आपण एका सरकारावर याचं भान ठेवा, यापुढे तुम्हाला तोंडी भाषा जपून वापरावी लागेल, हा इशारा यशोमतीताई ठाकूरांना द्यावा लागला. का द्यावा लागला अगदी स्पष्ट आहे. त्याच्यानंतर वडेट्टीवारांना वेगवेगळी चूल प्रत्येक वेळी मांडावी लागली. मंत्रिमंडळामध्ये बोलण्याचा अधिकार असताना वडेट्टीवारांना वारंवार समोर येऊन त्या संबंधातले सगळे आपले विसंगत मतं हे पत्रकारांसमोर, मीडिया समोर मांडावे लागतात. हे दुर्दैवी आहे. त्याच्यानंतर आपण अशोकराव चव्हाणांचे उदाहरण घेऊ. त्यांनी अनेकदा वेळ मागितली, त्यांच्यासारख्या माजी मुख्यमंत्र्याला वेळ मिळत नाही. पृथ्वीराज चव्हाण सत्तेच्या बाहेर असल्यामुळे त्यांना हे लोक विचारत नाहीत, ते आपली पत्रकबाजी करत असतात, जे वाटेल ते लिहित असतात. याचा अर्थ असा आहे की काँग्रेसला या सत्तेच्या मागे फरफटत यावं लागत आहे. आणि ही जाणीव पक्षाच्या नेतृत्वाला आता झालेली आहे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, राष्ट्रवादी काँग्रेस आपला हेतू सगळा साध्य करून घेऊन आला आणि महाराष्ट्रामध्ये या ज्या 2-4 मंत्र्यांना लाल दिवे पाहिजे होते यांच्या नादी लागून आपण यांच्या मागे फरफटत जात आहोत, याची जाणीव कदाचित त्यांना झाली असावी असं मला वाटतं. कारण की हे पत्र त्याशिवाय येऊ शकत नाही. या पत्रातले 4ही मुद्दे जे त्यांनी उपस्थित केलेले आहेत ते गंभीर मुद्दे आहेत. त्या मुद्द्यांवर सरकारने काम केलंच पाहिजे, पण ते करत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून पत्र काही सामान्यपणे वर्षपूर्तीचं पत्र नाही. वर्षपूर्तीचं पत्र असतं तर अभिनंदन, अमुक अमुक केलेल्या कामांचा गोषवारा, या सगळ्या गोष्टी आल्या असत्या. ठोस शब्दात सांगितलं गेलेलं आहे, किमान समान कार्यक्रमाची आठवण करून देण्यात आलेलं आहे आणि हे सरकार किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी करत नाही. आता राहिला तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचा हिंदुत्वाचा मुद्दा. हो, आम्ही हिंदुत्ववादी आहोत. जर किमान समान कार्यक्रम शिवसेना राबवते आहे तर दुतोंडी भाषा कशाला बोलायची? एकीकडे पालघरच्या साधूंच्या प्रकरणामध्ये तुम्ही बोटची भूमिका घेता. एका एसटीवर त्या कुठल्या बस गाडीचं उद्घाटन झालं, त्याच्यावर कुठला तरी भगवा झेंडा होता,
तो तुम्ही काढून घेता, तो देखील तुम्हाला चालत नाही. राम मंदिराचं भूमिपूजन होतं तर त्या भूमिपूजनाला पंतप्रधानांनी जाऊ नये हा सल्ला तुम्ही देता. कंगना राणावत बोलायला गेली, तिचं घर तुम्ही पाडता. तुम्ही स्वतः तुमची कृती वेगळी आहे आणि तोंडाने तुम्ही सांगता की आम्ही हिंदुत्ववादी आहोत. आता तुमचं हिंदुत्व कोणतं आहे? आज त्यांचा प्रवक्ता नाही त्यांनी सांगितलं असतं. पूर्वी बाळासाहेबांचं हिंदुत्व होतं, आता हे सांगायला लागले की प्रबोधनकारांचं हिंदुत्व आहे. खरं म्हणजे अत्यंत बाळबोधकारांचं हे हिंदुत्व आहे जे काही ते अंमलात आणतायत ते. त्याच्यामुळे हिंदुत्वाच्या संदर्भात जनतेला त्यांना उत्तर द्यावं लागणार आहे. त्यांनी मतं मागताना भारतीय जनता पार्टी सोबत युती करून, आणि हे जे सुरुवातीला सांगितलं गेलं की विचित्र आणि अनिश्चित परिस्थिती वगैरे काही नव्हती, अगदी युतीला मतदान दिलेलं होतं, जनादेश दिलेला होता. जर शिवसेनेनी भारतीय जनता पार्टीची गद्दारी केल्यानंतर भाजपाच्या शत्रूला उभं करण्यासाठी यांनी पाठिंबा दिलाय, त्याच्यामुळे यांना फरफटत मागे जावं लागणार आहे. त्याला काही पर्याय नाही आहे. सोनिया गांधी दरवर्षी पूर्तीला पत्र लिहितील आणि शरदराव पवारांच्या मागे आणि शिवसेनेच्या मागे काँग्रेसला फरफटतच जावं लागणार. ठीक आहे, मला रत्नाकर महाजन सरांना विचारायचं. महाजन सर, ही पत्र आल्यानंतर एक चर्चा अशी सुद्धा सुरू झाली आहे, विरोधक सुद्धा तोच आरोप करतायत की या सरकारवरती अंकुश पूर्णपणे शरदचंद्र पवार यांचा आहे आणि ते म्हणतील तेच या सरकारमध्ये होतंय, रिमोट कंट्रोल त्यांच्या हातात आहे. ही चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. यात आपला सुद्धा अंकुश महत्वाचा आहे आणि आमचा सुद्धा तो आहे हे दर्शवणं सुद्धा त्याचा उद्देश आहे का या पत्रामागचा? हे अत्यंत बालिश तर्कट आहे. त्याचं कारण असं आहे की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे सरकार चालवण्याच्यासाठी सरकारमधील सदस्यांच्या तिन्ही पक्षांच्या प्रतिनिधींची एक कोर कमिटी अस्तित्वात आहे आणि ती कोर कमिटी अशा सर्व प्रसंगी चर्चा करून निर्णय घेत असते आणि त्या निर्णयाच्या अंमलबजावणीला सरकारमधले तिन्ही पक्ष आणि त्यांचे मंत्री बांधील असतात. त्यामुळं अमक्याचा रिमोट कंट्रोल आहे, तमक्याची फरफट होते, अशी चर्चा आपण करत राहा. बाजारात अशा अनेक चर्चा असतात, पण शेवटी जे काही सत्य असतं ते प्रत्यक्ष कृतीतून दिसून येतं. दुसरं असं की 2019च्या निवडणुकीनंतरचा निकाल जो होता तो एका अर्थानं स्पष्ट होता, पण 25 वर्षाची तात्विक युती, सैद्धांतिक आधारावरची युती टिकवण्यात आलेल्या अपयशातून आलेलं जे फ्रस्ट्रेशन आहे त्या फ्रस्ट्रेशनमधून सगळी आर्ग्युमेंट्स गेली वर्षभर होत आहेत. एवढं जर तुमच्यामध्ये फ्रस्ट्रेशन आहे तर पुढच्या निवडणुकीमध्ये तुम्ही नवे अलाईज निवडणार का पुन्हा अकेले जाव काय ते 100% वगैरे वगैरे. पण त्या चर्चेत आत्ता यायचं काही कारण नाही, कारण विषयाशी संबंध नाही त्याचा. विषयाशी संबंध पुरता आत्ता असंच एवढंच म्हणता येईल की हे सगळे जे तर्क लढवले जात आहेत त्या तर्कांना प्रत्यक्षाचा आधार नाही आणि प्रवक्त्यांना सिद्धांत बोलावेच लागतात असं कुणी म्हणावं? ज्यांचा सिद्धांताशी आणि राजकीय व्यवहाराशी सुद्धा काडीचाही संबंध नाही अशा लोकांनी प्रवक्त्यांच्या बोलण्याची अशी खिल्ली उडवावी. यातच आपल्या स्वतःच्या पदाचं महत्त्व किंवा आपल्या स्वतःच्या पदाचा काय ते म्हणतात अभिमान सोडून द्या, पण आपल्या स्वतःच्या पदाचं महत्त्व कुणाला किती आहे हे सुद्धा त्यातून कळून येतं. हां, ठीक आहे. पण मुद्दा असा पण आहे सर, त्याच्याबद्दल मला तुमचं मत हवं आहे. तुम्ही म्हणालात की या सगळ्या आघाडीमध्ये जर एखादा प्रश्न आला असेल, समजा एखाद्या मतभेद असतील काही, तर त्याच्यासाठी कोर कमिटी आहे, बरोबर? मग कोर कमिटीमध्ये हा प्रश्न येऊ शकला नसता का? सोनिया गांधींना हे पत्र लिहावं लागलं? जाहीररित्या का लिहिलं गेलं? हे माध्यमांपर्यंत का पोहोचवलं गेलं? अरे पुन्हा तोच प्रश्न आपण पुन्हा त्याच एका खांबाभोवती फिरतोय. सोनिया गांधी या काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. त्यांच्याच संमतीनं महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्षानं हे 3 पक्षांचं कोएलिशन गव्हर्नमेंट फॉर्म करण्याचा निर्णय त्यांच्याच आदेशानं घेतलेला आहे. त्यामुळं आणि दुसरं, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून विविध राज्यांमध्ये सरकारमध्ये सामील असलेल्या काँग्रेस पक्षाचा कारभार कसा चालतो यावर देखरेख ठेवणं हे राष्ट्रीय अध्यक्षाचं काम आहे, जसं अन्य पक्षांच्या अध्यक्षांचं सुद्धा काम आहे. अन्य पक्षांचे अध्यक्ष आपला विरोधात असलेला पक्ष
बरोबर विरोध करतो की नाही यासाठी वारंवार हस्तक्षेप करतात हे आपण बघतोच आहे. अगदी विधान परिषदेवर राज्यपालांच्या कोट्यातून नियुक्त करण्याच्या 12 सदस्यांच्या प्रकरणात सुद्धा किती खालच्या दर्जाचं राजकारण घडवण्याचे आदेश दिल्लीहून येत आहेत हे पण आपण बघतोय. याची चर्चा नाही करायची. म्हणजे ही चर्चा बाजारात आहे, ही चर्चा लोकांमध्ये आहे, याच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि काँग्रेसच्या पत्रावरून जी चर्चा आहे ती मात्र हायलाईट करायची. हे कसं चालेल? नाही, पण सोनिया गांधींचं पत्र तर हायलाईट होणारच ना सर. इतक्या मोठ्या नेत्या आहेत, इतक्या मोठ्या पक्षाच्या त्या प्रमुख आहेत, त्यामुळे त्यांच्या पत्राबद्दल चर्चा होणारच. पण त्याच्याबद्दलचे तर्कवितर्क सुद्धा लढवले जाणार. एक छोटासा ब्रेक घेतोय. हा, बोला सर, बोला. चर्चा होण्याला आक्षेप नाही, अजिबात नाही. चर्चा झालीच पाहिजे. आणि दुसरं आपला जो प्रश्न आहे त्याच्यातच त्याचं उत्तर आहे की माध्यमांपर्यंत हे का पोचलं. अहो, माध्यमं ही आता इतकी सर्वव्यापी आहेत की कुणाच्या तरी दिवाणखान्यामध्ये काय चाललंय हे सुद्धा 1 तासाभरानंतर आम्हाला माध्यमांमध्ये बघता येतं आणि बघायला मिळतं. इतकी माध्यमं ईश्वराप्रमाणे सर्वव्यापी आणि सर्वशक्तिमान झालेली असताना माध्यमांपासून येण्यापासून कोण टाळेल? मग ते काही मुद्दाम दिलेलं पत्र नाही, पण तुम्हाला मिळालं. आणि एकदा एखादी गोष्ट, एखादी बातमी मिळाली की ती खिशात ठेवायची नसते, कारण मग तो विंचू असतो, विंचू खिशात पाळण्याजोगा आहे, अशी तुमच्याच व्यवहारातली म्हण आहे. मिळालेली बातमी ही बाहेर आलीच पाहिजे. ती खिशात ठेवली की तो विंचू खिशात ठेवण्याजोगा आहे. त्या न्यायानं तुम्ही ती देता आणि आमचा त्याच्यावर अजिबात आक्षेप नाही, अजिबात राग नाही. उलट त्यामुळं अधिकाधिक पब्लिक ओपिनियनचं एज्युकेशन होतं, असंच आमचं म्हणणं आहे. नक्कीच. पण या पत्राच्या अनुषंगानं आणखी काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित झालेले आहेत, त्याची चर्चा सुद्धा करूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सोनिया गांधी यांच्या लेटर बॉम्बच्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या चर्चांना उधाण आलेलं आहे त्याचे राजकीय अर्थ नेमके काय हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते आता रत्नाकर महाजन सर आहेत आणि भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी सुद्धा आपल्यासोबत आहेत. मी शिवरायजींकडे जातोय. शिवरायजी, गेल्या वर्षभरात साधारणपणे असं बऱ्याचदा झालं की ज्या महानगरपालिका आहेत, नगरपालिका आहेत, त्या काँग्रेसच्या ताब्यातल्या नगरपालिकांना, स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी मिळत नाही अशी जाहीर त्याची नाराजी व्यक्त करण्यात आली. अगदी उपोषण करावं लागेल त्याच्यासाठी हे सुद्धा सांगण्यात आलं होतं. हा काही तर्क नाहीये, हा इतिहास आहे. या सगळ्याच्या अनुषंगानं आता जी चर्चा सुरू झालेली आहे, जे पत्र लिहिलेलं आहे, जी नाराजी आहे ती निधीसाठी आहे. जरी आदिवासी आणि दलित समाजाच्या बद्दलचा हा प्रश्न असला तरी एकूणच काँग्रेसच्या खात्याला किंवा काँग्रेसच्या ज्या मंत्रालयांना निधी मिळत नाहीये ही सल सुद्धा कुठेतरी बोलून दाखवली आहे का? ज्या सरकारमध्ये आपल्याला स्थान नाही त्या सरकारमध्ये आपलं नाक तोंड दाबून मुकाट्यांनी राहून ते सरकार कसं छान चालू आहे, ते सरकार कसं छान चालू आहे, ही कुठली व्यवस्था आहे सांगण्याची मला कळत नाही काँग्रेसची. अहो, काँग्रेसचं सगळं नेतृत्व जे विचलित आहे आणि रोज त्यातून येणारे उद्गार जे आहेत ते किती विचलित स्वरूपाचे असतात आणि किती फ्रस्ट्रेट असतात ते हे त्याच्यातून दिसतं. त्यानंतर काँग्रेसच्या आमदारांना निधी मिळत नाही. काँग्रेसच्या सोडा राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि शरदराव पवारांचा या सरकारवर एवढा प्रभाव आहे की राष्ट्रवादी काँग्रेस वगळता शिवसेनेच्या आमदारांना देखील निधी मिळत नाही. आता शिवसेनेमध्ये पद्धत अशी आहे की शिवसेनेमध्ये खुल्याने बोलण्याची मुभानी आहे, त्यामुळे शिवसेनेचे आमदार फारसं बोलत नाही. बारीक दबक्या आवाजामध्ये ते अधूनमधून आपल्या तक्रारी मीडियाच्या माध्यमातून मांडत असतात. त्यांनी काही पत्र लिहिले, भेटी घेतल्या उद्धव ठाकरेंच्या, त्याच्यातून ते लीक झालं. पण काँग्रेसचे आमदार खुलेआम बोलतात की यापेक्षा भाजपच्या सरकारमध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणात निधी मिळत होता, या सरकारमध्ये तो आम्हाला मिळत नाही. कुठल्या स्वरूपाचा निधी नाही, लोकांची कामं होत नाही, मुख्यमंत्र्यांचा वेळ मिळत नाही. आणि तरीही एवढी काय व्यवस्था आहे की या व्यवस्थेपोटी हे सरकार या पद्धतीने ते सगळं सहन करतात आणि कसं छान सुरू आहे हीच कथा आपण मगाशीपासून ऐकतोय. आणि मला असं वाटतं की इथे कोणी काही सांगू, इथल्या लोकांची काही मजबुरी राहते सरकारमध्ये राहण्याची, पण सोनिया गांधींच्या हे लक्षात आलेलं आहे की तिथल्या काँग्रेसची जी फरफट होते आहे आणि त्यामुळेच त्यांनी हे पत्र लिहिलेलं आहे. या पत्र लिहिण्याचं कारण मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हे पत्र गोपनीय पद्धतीने त्यांनी पाठवलेलं नाही. मीडियाच्या हातात कसं आलं,
अहो त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं दिल्लीमध्ये की आम्ही असं असं पत्र लिहिलं आहे आणि या पत्रामध्ये किमान समान कार्यक्रमाची आठवण करून देण्यात आलेली आहे. अशी आठवण तेव्हाच करून देण्यात येत असते जेव्हा त्या सरकारला त्या गोष्टीचं विस्मरण झालेलं असतं. त्याच्यामुळे तुम्ही किती लपवण्याचा प्रयत्न करो, ही वस्तुस्थिती आहे की काँग्रेसची फरफट या सरकारमध्ये होते आहे. हे सरकार शरदराव पवार चालवत आहेत. जे उद्धव ठाकरे किमान समान कार्यक्रम यांना सांगतात. आता आज संजय राऊत बोलतायत की त्या पत्राचा सन्मान ठेवला पाहिजे, त्या पत्राचे अर्थ वेगळे काढले पाहिजे. सामनामधून काँग्रेसबद्दल काय लिहिलं जातं त्याच्यावर काँग्रेसने त्याच्यावर बोललं पाहिजे. त्याच्यावर बोललं जात नाही. त्याच्यावर इथली स्थानिक काँग्रेस बोलत नाही. या सगळ्या याच्यामध्ये काँग्रेसची फरफट आहे, काँग्रेसची गोची आहे. राष्ट्रवादी प्रामुख्याने शरद पवारांच्या हातात उद्धव ठाकरे असं चित्र संपूर्ण महाराष्ट्र पाहतो आहे. आम्ही काढलेला अर्थ नाही आहे. जो काही अर्थ राजकीय विश्लेषक काढतात आणि महाराष्ट्र जे पाहतोय तो महाराष्ट्र असा दिसतोय. ठीक आहे. रत्नाकर महाजन सर, जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी या राज्यामध्ये विरोधात होते, शिवसेना भाजपचं सरकार होतं, तेव्हा शिवसेना भाजपबद्दल सातत्यानं नाराजी व्यक्त करायची आणि तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचे जे प्रवक्ते असतील किंवा नेते असतील सातत्याने टीका करायचे की शिवसेनेची फरफट होतीये, शिवसेनेची फरफट होते, शिवसेनेचा अपमान होतोय. आज या सरकारमध्ये सुद्धा काँग्रेसची शिवसेना झाली आहे का? मनोरंजनासाठी म्हणून आपलं हे विधान मान्य करता येईल, पण हे काय राजकीय वास्तव आहे असं मानण्याची काही गरज नाही. मुळामध्ये असं आहे की या 3 पक्षांच्या सरकारमध्ये काँग्रेसचे सर्वात कमी सदस्य निवडून आले आणि सर्वात कमीच सदस्य या सरकारमध्ये सामील आहेत. सर्वात कमी आमदार काँग्रेसचे आहेत. ही वस्तुस्थिती आहे, ही राजकीय वस्तुस्थिती आहे आणि हा जनतेनं दिलेला निवाडा आहे. आणि जनतेला न दिलेला निवाडा काही असो, आम्ही उद्दंडपणे टगेपणानं सरकारच्या विरोधात बोलून ब्लॅकमेलिंग करून आम्हाला जे पाहिजे ते करून घेऊ, हा काही काँग्रेसचा स्वभाव नाही. ज्यांचा तो असेल तो त्यांना लखला बसो. मुद्दा असा की या संख्याबळाच्या आधारावर पक्षोपपक्षांमध्ये मतभेद किंवा भेदाभेद होऊ नयेत हे आघाडीच्या राजकारणातलं गृहीत सूत्र आहे. आत्ता सांगितल्याप्रमाणे कुणाला निधी कमी मिळतो, कुणाला जास्त मिळतो, या प्रकारचे जर काही मतभेद झाले असतील तर त्या मतभेदावर नंतर करेक्शन सुद्धा झालेलं आहे. आणि आपण म्हटल्याप्रमाणे आज घडीला या आघाडीत सामील असलेले पक्ष जाहीरपणे एकमेकांच्या विरोधात बोलतायत. हे काही नवीन नाही ना. भाजप शिवसेना हे 2च पक्ष होते. ते 2 पक्ष एकमेकांच्या विरोधात किती बोलत होते, काय प्रकारचं बोलत होते, त्यांच्या बोलण्याचा दर्जा किती उच्च होता, हे सगळं आपल्याकडूनच आम्हाला समजलेलं आहे. त्यामुळे हे काहीतरी फार नवीन. पण भाजपचं सध्या असं झालेलं आहे की त्यांच्या दृष्टीनं हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला गेला असल्यानं अत्यंत निराशेत आणि काही करून मी पुन्हा येईन हे आपलं अविचारातनं निर्माण झालेलं वक्तव्य प्रत्यक्षात आणायची घाई झालेली असल्यामुळं जास्तीत जास्त या 3 पक्षांमध्ये मतभेद कसे निर्माण होतील आणि आपल्या विद्वत्तापूर्ण राजकीय विश्लेषणाच्या आधारे या 3 पक्षांमध्ये फट कशी निर्माण होईल आणि शेवटी कुणाला तरी एकाला हतबल करून सरकार सोडायला लावायचं. विशेषतः काँग्रेसनी काही करून, म्हणजे आता म्हणले ना ते काँग्रेसनी बाहेर पडलं पाहिजे. अरे तुमच्या सांगण्यावरनं काँग्रेस सत्तेबाहेर पडणार आहे काय? तुम्ही युतीच्या बाहेर पडले होते का काय? अनेकांनी असं सांगितलं होतं की शिवसेना हे तुमच्या गळ्यातलं लोढणं ठरेल, त्यामुळं तुम्ही हे करू नका. पण युतीच्या शिल्पकारांनी, आद्य शिल्पकार युतीचे जे आहेत त्यांनी ते ऐकलं नाही आणि मोठ्या उजळ माथ्यानं महाराष्ट्रामध्ये युती करत 25 वर्ष फिरले. काय झालं 26व्या वर्षी? त्यामुळे तुम्ही सांगता म्हणून कोणी सत्तेतून बाहेर पडेल अशा स्वप्नात राहू नका. आणि मग एकदा ते घडलं की मी पुन्हा येईन हे आपल्याला प्रत्यक्षात आणता येईल, या स्वप्नरंजनातही राहू नका. ठीक आहे, एक छोटासा ब्रेक घेतोय. याच्यावर शिवराय कुलकर्णी यांचं मत घेणंही गरजेचं आहे. ब्रेक नंतर त्याची चर्चा कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोक. तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पत्र लिहिलं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि आठवण करून दिली किमान समान कार्यक्रमाची. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एक राजकीय चर्चा सुरू झालेली आहे, त्याच्याबद्दल आपण चर्चा करतोय. ब्रेकच्या पूर्वी रत्नाकर महाजन यांनी अनेक चिमटे काढले भाजपच्या प्रवक्त्यांना. आपण त्यांच्याकडून उत्तर घेऊया. शिवरायजी, उत्तर द्या.
एक तर पहिला मुद्दा हा की काँग्रेसचा स्वभाव ब्लॅकमेलिंग करायचा नाही आणि आम्ही शांतपणे सगळ्या गोष्टी सहन करतो हे लोकांना सांगणं म्हणजे हे अत्यंत हास्यास्पद विधान. काँग्रेस ठिकठिकाणी सरकारांमध्ये कशी वागली आहे हे आपण कर्नाटकात बघितलेलं आहे, आंध्रमध्ये बघितलं आहे, देशाच्या विविध भागांमध्ये गेल्या देशाच्या स्वातंत्र्यापासून काँग्रेसच कशी वागते आणि काँग्रेस कुठल्या थराला जाते, किती वेळा कोणाकोणाचे सरकार कसे कसे बरखास्त करते हे सगळं काँग्रेसचं आपण बघितलेलं आहे. त्यामुळे काँग्रेसच्या चरित्राविषयी मला वाटत नाही की याच्यावर आपण आता चर्चा करायची तर तो स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. नंबर 2, आणि आता ताजं जर विचारायचं असेल तर तेजस्वींना जाऊन विचारा. त्या तेजस्वींच्या म्हणजे बिहारमध्ये त्यांच्या छातीवर बसून अटी घालून अडचणी उभ्या करून तिथे 70 जागा काँग्रेसने लढवायला घेतल्या आणि तिथे बोजवारा उडाला. आता ते तेजस्वी जास्त चांगलं वर्णन काँग्रेसचं करतात, आमच्यापेक्षा जास्त चांगलं करतात, ते त्यांच्या तोंडून ऐकलेलं बरं. क्रमांक 2, मी पुन्हा येईन हा अत्यंत दुर्दम्य आत्मविश्वास होता आणि हा आत्मविश्वास महाराष्ट्राच्या जनतेने त्याला पावती दिलेली आहे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण काहीही जोडतोड करून सरकार बनवू, पण ते सरकार जनादेश मिळालेलं सरकार नाही. जनादेश निवडणुकीपूर्व युती करून भारतीय जनता पार्टी शिवसेना युती देवेंद्रजींच्या नेतृत्वात जनतेच्या समोर गेली होती आणि त्याला पूर्ण आणि स्पष्ट बहुमत महाराष्ट्राच्या जनतेने दिलेलं होतं. पण वडिलांना दिलेला शब्द असेल किंवा आणखीन कुठल्या महत्वाकांक्षा असतील त्यामुळे शिवसेनेने आमच्या पाठीत खंजीर खुपसला. नाही तर मी पुन्हा येईन हा आत्मविश्वास पूर्ण कसं एखादा नेता पूर्ण महाराष्ट्र त्याच्यावर कसा प्रेम करतो याचं अत्यंत सुंदर उदाहरण ते आहे की या महाराष्ट्राने पुन्हा एकदा युतीला कौल केलेला होता. ठीक आहे, माझा वेळ संपलाय. मला एका प्रश्नाचं उत्तर घ्यायचंय खरं तर रत्नाकर महाजन सरांकडून. तुम्ही गेले, आमचे तर 105 आमदार आहेत. महाजन सरांकडून एका प्रश्नाचं उत्तर घ्यायचंय. महाजन सर, एका बाजूला चर्चा अशी झाली, मधल्या काळामध्ये माध्यमांमध्ये आली, खरं तर शरद पवारांनी ती नाकारली, पण चर्चा तरी झाली की आता ते UPAचे अध्यक्ष होणार आहेत. कधी चर्चा अशी रंगवली जाते की ते पंतप्रधान त्यांनी व्हावं. दुसऱ्या बाजूला शिवसेनाचे नेते असं म्हणतात की आता पंतप्रधान होतील तर उद्धव ठाकरे होतील. काँग्रेस कसं बघते या सगळ्याकडे? नाही, काँग्रेसला या प्रकारच्या सैद्धांतिक चर्चांकडं किंवा ॲबस्ट्रॅक्ट डिस्कशन्सकडं एका विशिष्ट दृष्टीतनं बघण्याची काही आवश्यकता नाही. तथापि आजची राजकीय अवस्था काय आहे? आजची राजकीय अवस्था अशी आहे की या देशाचं सर्वोच्च सदन जे लोकसभा, त्यात सर्वाधिक सदस्य असलेला काँग्रेस हा पक्ष आहे. बाकीच्यांच्या सदस्यांची संख्या आणि काँग्रेसच्या सदस्यांची संख्या यातलं अंतर फार मोठं आहे. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा केव्हा पुन्हा एकदा UPA बद्दल आणि UPAच्या विस्ताराबद्दल चर्चा होईल आणि त्याच्या नेतृत्वाबद्दल चर्चा होईल त्यावेळेला या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करणं कोणालाच शक्य होणार नाही. त्यामुळं चर्चा होत राहतात राजकारणात. आफ्टर ऑल पॉलिटिक्स इज अ गेम ऑफ प्रॉबेबल्स, म्हणजे राजकारण हा शक्यतांचा खेळ आहे. त्यामुळं आपल्याला हवं ते शक्य झालं पाहिजे या दृष्टीनं चर्चा सर्वच जण करत असतात, त्याच्यात आक्षेपार्ह असं काही नाही. पण 2 दिवस चर्चा होऊन गेली, पुढे त्याचं काय झालं? काही होणारच नाही, कारण निवडणुका 2024ला आहेत झाल्या तर. त्यामुळं त्याच्या आधी वर्ष 1.5 वर्ष या सगळ्या हालचाली सुरू होतील आणि मग त्यावेळेला आपल्या पुढं स्पष्ट असं राजकीय चित्र येईल. नक्कीच. धन्यवाद सर. तुम्ही तुमची म्हणजे काँग्रेसची जी भूमिका आहे ती स्पष्टपणे अगदी मांडली. भाजपचे प्रवक्ते सुद्धा आता आपल्या सोबत होते, पण सोनिया गांधींसारख्या ज्येष्ठ नेत्यांकडून जेव्हा अशा प्रकारे सार्वजनिकरित्या एखादं पत्र येतं तेव्हा स्वाभाविकपणे त्याचे राजकीय अर्थ निश्चितपणे काढले जातात आणि सरकारमध्ये काँग्रेस आज महाराष्ट्रातल्या आहे, त्यामुळे सुद्धा या पत्राचं राजकीय महत्त्व अधिक आहे आणि त्या सगळ्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. या विशेष कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.